राहता तालुक्यातील अस्तगाव हे तसं नर्सऱ्यांचं गाव. येथे अनेक वर्षांपासून नर्सरी उद्योग सुरू आहे. यातील एका नर्सरीमध्ये हे अण्णा कामाला होते. किरकोळ कारणावरून मालकाचा आणि अण्णांचा वाद झाला. वादाचं पर्यवसन अण्णांच्या काम सोडण्यात झालं. काम गेल्यावर त्यांच्यापुढे अंधार होता, तरीही अण्णा डगमगले नाहीत. अनुभवाच्या टॉर्चनं निवडुंगांवरील प्रेमापोटी त्यांनी निवडुंगातच प्रकाशाची वाट शोधणं सुरू केलं. राहत्या झोपडीलगत बांबूचं शेड उभं केलं. त्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकून साबराची लागवड केली. शेडवरचा कागद दर महिन्याला फाटायचा. तो बदलण्याचीही अण्णांची ऐपत नव्हती. अशा कठीण परिस्थितीमध्ये गुजरातमधील त्यांचा मित्र अमृत पटेल मदतीला धावून आला. त्याच्या मदतीनं अण्णांनी साबरावर कलम करून 250 निवडुंगाच्या झाडांची निर्मिती केली. अण्णांच्या कष्टामुळे निवडुंग फुललं, पण पुढे काय यावरील उत्तराच्या शोधामध्ये असतानाच कर्नाटकातील रंगास्वामी अण्णांना शोधत नर्सरीमध्ये आले. अण्णांनी फुलवलेली निवडुंगाची बाग पाहून रंगास्वामी जाम खुश झाले. त्यांनी सुमारे 30,000 रुपयांना निवडुंगाची झाडे खरेदी केली आणि येथेच अण्णांच्या समर्थ कॅक्टस नर्सरी या नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. रंगास्वामींनी दिलेल्या पैशापेक्षा निवडुंगाच्या गुणवत्तेच्या केलेल्या कौतुकामुळे अण्णांचा आत्मविश्वास वाढला. माझं नाव आहे अण्णासाहेब सोळाराम म्हात्रे. मी 2000 साली समर्थ कॅक्टसच्या नावाने नर्सरी चालू केली आणि ती छोट्या प्रमाणातून आता मोठ्या प्रमाणात आली. तर माझ्याकडं मी ठिकठिकाणाहून हे कलेक्शन केलं आहे. ते कलेक्शनसाठी मला लोकांनी म्हणजे SL गुप्ता दिल्ली इन्कम टॅक्स ऑफिसर होते, AK सिंग कलेक्टर IS ऑफिसर होते दिल्लीमध्ये. या लोकांनी मला हेल्प केली. माझं शिक्षण 10वीपर्यंतच झालेलं आहे. मला इंग्लिश काय बोलता येत नाही, पण ह्या लोकांनी मला हिंदीतून का होईना बाहेरची रोपं आणण्याची सल्ला दिला आणि बाहेरची रोपं आणून मी त्या सीडपासून बनवून आता मी मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे. आणि माझ्याकडं आता सगळे विद्यापीठ गव्हर्नमेंटचे लोक येतात, विद्यापीठचे लोक आहेत. नागपूर विद्यापीठचे आले, नागपूरचे राजभवनमध्ये लोक आले. हैदराबादला मी संजीव पार्कला मी गार्डन बनवलं आहे, कॅक्टसची रोखरी बनवली. आता यवतमाळ वगैरे इकडे रॉकरीचं काम चालू आहे, ते लोक बी माझ्याकडे येत आहे. परत नाशिकमध्ये चालू आहे, नाशिकमधले लोक माझ्याकडे येतात. बॉम्बेला चालू आहे, तिकडं माझ्याकडे येतात. आता गुडगावमध्ये बॉम्बेजवळ गुडगावमध्ये दिल्ली डेव्हलपमेंटचं कॉर्पोरेशन मी त्याची माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे. आम्हाला हे झाडं पाहिजे, तर मी त्या प्रमाणात ते झाडं पुरवतो त्यांना. आणि माझ्याकडं आत्तापर्यंत 1600 व्हरायटी कलेक्शन केलेले आहेत. राष्ट्रपती भवनला सुद्धा मी कॅक्टस दिलेले आहे. तिथं आम्ही स्वतः जाऊन आले. माझा पुतण्या सतीश शात्रे आणि आम्ही जाऊन तिथं कॅक्टस लावलेले आहेत. हे अष्टफायटम मेरिस्टिक, अष्टफायटम अर्नाटम अंजुका, अष्टफायटम अर्नाटम अंजुका, अष्टफायटम मेरिस्टिग्मा फिकरो, अष्टफायटम नुडम फिकरो. मोठ्या प्रमाणावर निवडुंग निर्मितीसाठी मदर प्लांट विकसित करणं गरजेचं होतं, हे अण्णांच्या लक्षात आलं. दीपक देसाई, भानुदास नळे या मित्रांच्या मदतीनं कर्ज घेऊन अण्णांनी अर्धा एकर जमीन खरेदी केली. या जमिनीत शेडनेट उभारून मदर प्लांट विकसित केला. साबरावर अनेक प्रकारची कलमं करून वेगवेगळ्या रंगाची झाडं, फुले निर्मितीचा नवा अध्याय त्यांनी लिहिला. निवडुंगाच्या अनेक जाती या संशोधनातून त्यांनी शोधल्या आहेत. 2 महिने गेले. निवडुंगाची शेकडो रोपे ग्राहकांच्या प्रतीक्षेत होती. ग्राहक येईना, पण तरीही पोटच्या लेकराप्रमाणे अण्णा निवडुंगाच्या रोपांचा सांभाळ करीत होते. नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाला परमेश्वर मदत पाठवतोच, तशीच मदत परमेश्वरानं अण्णांनाही पाठवली. अलिबागचे फिरोजशाह मस्तानी अण्णांना शोधत अस्तगावात आले. अस्तगावमधून नर्सरीमध्ये पोहोचले. अण्णांनी शोधलेल्या नव्या निवडुंगाच्या जाती पाहून ते भारावून गेले. सुमारे 70,000 रुपयांची निवडुंगाची रोपं खरेदी करून मुंबईतील कॅक्टसच्या राष्ट्रीय प्रदर्शनाला येण्याचं आमंत्रणही देऊन टाकलं. या आमंत्रणाचा स्वीकार करत 200 झाडं घेऊन अण्णा मुंबईतही गेले. गुणवत्ता आणि प्रयोगशीलता यामुळे अण्णांच्या झाडांवर ग्राहकांच्या उड्या पडल्या. नेलेली सर्व रोपे पहिल्याच दिवशी संपली. प्रदर्शनाच्या आयोजकांनी अण्णांमधील संशोधकाला टिपलं. आम्ही भारतभर प्रदर्शन भरवतो. आम्ही सांगू तेव्हा तुम्ही आमच्या प्रदर्शनाला आवर्जून या. तुमच्या जाण्या येण्याचा, राहण्या खाण्याचा खर्च आम्ही करू. तुम्ही आणि तुमची रोपं आमच्या प्रदर्शनाची शान आहे. अशा शब्दात आयोजकांनी केलेल्या गौरवापेक्षा दिलेल्या नव्या बळामुळे अण्णांची रोपं बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद, सुरत येथील प्रदर्शनामध्ये गेली. या महानगरातील प्रदर्शनातही अण्णांच्या रोपांची जोरदार विक्री झाली. विक्रीतून अण्णांना पैसेही मिळाले. पण त्याहीपेक्षा अण्णांच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे प्रदर्शनानं भारतभरातील कॅक्टस प्रेमी मित्र त्यांनी मिळवले.
त्यातील IAS ऑफिसर AK सिंग अण्णांचे काम पाहून भारावले. अण्णांकडील रोपे पाहण्यासाठी ते थेट अस्तगावलाही आले. येताना त्यांच्या बागेतील थायलंड, जपानमधून त्यांनी आणलेल्या निवडुंगाच्या झाडांचे मदर स्टॉक ते घेऊन आले. या नव्या जातींबद्दल त्यांनी अण्णांना मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन अण्णांमधील संशोधकाला नवी दृष्टी देणारं ठरलं. कॅक्टसचा जो छंद करणारी जी लोक आहेत भारतातल्या वेगवेगळ्या शहरातून इथं कलेक्ट करण्यासाठी येतात आणि बाहेरच्या देशात मधून सुद्धा लोक येतात. काही इराकवरून आलेले होते मागच्या 1 वर्षापूर्वी, काही थायलंडवरून आलेले होते. तर असे कलेक्शनसाठी वेगवेगळ्या देशातून भारतातली जी मोठमोठी शहरं आहेत, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बँगलोर, मुंबई, तर अशा ठिकाणावरून ही लोक कॅक्टसचा कलेक्शन करण्यासाठी इकडे येतात. ऑनलाईन फेसबुकवर आम्ही ऑनलाईन आमची एक आहे वेबसाईट, त्यावर आम्ही ऑनलाईन पण सेल करतो आणि याला स्पीड पोस्टने किंवा कोरिअरने आम्ही ते डिस्पॅच करतो. सिंग यांच्या मार्गदर्शनाला प्रयोगशीलतेची जोड देऊन अण्णांनी 1600 निवडुंगाच्या जातींवर कलम केलं. अण्णांचं हे अद्वितीय काम हळूहळू निवडुंगीप्रमाणेच देशभर पोहोचलं. भारतभरातून ग्राहक निवडुंग खरेदीसाठी येऊ लागले. अण्णांना इंग्रजी येत नसल्यानं ग्राहकांशी संवाद साधताना येणारी अडचण डॉक्टर संजय गाडेकर यांनी दूर केली. ग्राहक आल्यावर डॉक्टर गाडेकर दुभाषिक बनून अण्णांची मदत करू लागले. त्यामुळे निवडुंग प्रेमींबरोबर अण्णांची रोपे राष्ट्रपती भवन, हैदराबादचे राज्यभवन, नागपूरमधील वनविभागाचे मुख्यालय, देशातील अनेक नामांकित 5 स्टार हॉटेलमध्येही पोहोचले आहेत. मी पुण्याहून आले. माझं नाव गोळे, सविता गोळे. माझ्या मैत्रिणींनी यांच्याकडनं ऑनलाईन मागवली होती आणि त्यांनी सांगितलं मला की यांच्या एवढं कलेक्शन कुणाकडेच नाही आहे म्हणून तेवढ्यासाठी खास इथे बघायला आले. आत्ता मला खूपच वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये दिसत आहेत. न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, S9 मीडिया, राहता.